वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व 6 मधला थरार. हितेश गवळीच्या हातामध्ये चेंडू आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला कॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न. ब्रजेशने चेंडूला अडवलं. एक कोणती धाव येताना दिसत नाहीये. सुरुवात 2 चेंडू आणि 1 धाव. तिसऱ्या चेंडूवरती सिंगलसाठी पाठवलंय. 1 धाव मात्र येताना दिसते. करण आणि भागेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बघ, कंगारू म्हटलं की एक जुना काळ आठवतो, एक जुनी टीम आहे. मगाशी सागरने सांगितलं होतं चर्चेदरम्यान. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. ओहो, अडून फेकी करण्यापर्यंत उशीर झाला. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. एक जुनं जाणतं नाव आहे. ज्यावेळेला तुम्ही ओलांडा संपूर्ण पुढे जाता त्यावेळेला कंगारूला कोणालाही विचाराल अंडरआर्म क्रिकेट खेळणारा कंगारू काय होती काय आहे तर सगळेजण सांगतील. एक जुनं नाव, खूप मोठी परंपरा. आणि या मैदानावरती सुद्धा खेळण्याचा प्रचंड अनुभव. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. सिंगल येते. 5 चेंडूचा खेळ झाला आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बाकी 4 धावा धावपलकावरती. चिंताजनक सुरुवात जरूर, पण आता शेवटचा बॉल हा कोणासाठी. भागेशने या चेंडूवरती सुद्धा सन्मान दिला. एकदा येताना दिसते. हितेश गवळीचा कंट्रोल अजूनही खूप चांगला आहे ॲज अ बॉलर म्हणून. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा बिनबाद. टीम कंगारू मुक्कामपाडा. थँक यू डीजे. ब्रिजेश यांच्या हातामध्ये चेंडू. दुसरं षटक हाताळण्यासाठी ब्रिजेश आलाय. समोर बागेत बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शिवमच्या हातामध्ये चेंडू. सरळ, सहज, सोपा, सुंदर झेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय दीप. आणि या दीप मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर ब्रिजेश यांच्यासमोर कशा प्रकारे खेळतो बघूया. दडपण कुठून आलं. तो एक डॉट जो दुसऱ्या चेंडूवरती आला होता पहिल्या षटकाच्या, तिथलं दडपण झेलणं शक्य नाही झालं आणि त्यामुळे चेंडू हा निघून डिक्लेअरच्या दिशेने जातोय. सिंगल धाव येत असताना दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडू. ओह, क्या बात है. शानदार डिलिव्हरी आणि चेंडू वेट करण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडण्याचा वेट केला आणि त्यामुळे चेंडू मागे निघून चालला. डिक्लेअरच्या जवळ थांबला. हितेशने खूप चांगला प्रयत्न करून चेंडूला अडवलं. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला प्लेड ऑन. ब्रिजेसच्या आतमध्ये येणारा चेंडू. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली काढा घेऊन यष्टीवरती. फलंदाज बाद. धन्यवाद. सहा धावा धावपल करते. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी. ऋषी आमचे मॅनल स्कोरर. 2 गडी बाद झालेत, महत्वाचे गडी. त्याच्यामध्ये भागेश आणि करणला बाद होताना आपण बघितलं. ऋषभ नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. ज्या ऋषभने मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब जिंकलाय. ऋषभ कुडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडू निघून गेला. सिंगल धाव येताना दिसते. हो, यावेळेला चिल्डीने चेंडूला जाऊ दिलं. नो बॉल पंचांनी घोषित केलंय. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपलकामध्ये ॲड होईल. नो बॉल आला त्यामुळे ही 8वी धाव
धावपलकावरती लगावली जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बिल्डिंगमधून कोण पाणी खाली टाकत असेल तर प्लीज टाकू नका, खाली कॅमेरामॅन आहे. हां, दुसऱ्या माळ्यात जी भांडी ठेवली ती प्लीज काढा. शेवटी एक आलाय का? 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती कंगारू. देखिए, जिस किसी का भी बर्तन हो जो विंडो में रखा है कृपया करके निकाले, वहां से पानी गिर रहा है. थैंक यू भाभी. काढले. चला, तिसरं षटक घेऊन आलाय संदीप किनी. सँडीने मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच जिंकला. खूप चांगला विश्वास स्वतःवरती ठेवला होता. 6-8ची मॅच वाचवली होती. लो स्कोरिंग मॅचला आपल्यासं बनवलं होतं. पहिला चेंडू लेग ब्रेक आणि यावेळेचा चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये. खूप मोठ्या स्फूर्तीने हा वाईटचा रिव्ह्यू घेतला गेला दीपकडून. बघूयात नक्की कशा प्रकारे चेंडू पडलाय, कुठे टप्पा पडला, कुठून बाहेर गेला. येस, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू खूप आतून. येस गंभीर, फायनल कॉल. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते. दीपने यावेळेला मात्र चुकी केलेली नाही. दीपने चेंडूला दिशा दिली, एका धावेसाठी पाठवलं. सिंगल म्हणजे 10 धावा. 2 चेंडूचा खेळ. तिसऱ्या षटकामधील ही स्थिती. 1-2 मोठी फटके या मॅचमध्ये परत आणतील कंगारूला. दीपमध्ये क्षमता आहे, रिशलमध्ये क्षमता आहे. रिशलने हा चेंडू ऑनसाईडला जरूर मारण्याचा प्रयत्न केला. फॉलोथ्रोमध्ये सँडीने फील्ड केलं. बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण दोन्ही खेळाडू मागील मॅचमध्ये चमकलेत. या मॅचमध्ये चमकण्याचा प्रयत्न करतायत. सँडी आत्तापर्यंत चमकला, पण रिशल त्याला चमकणं बाकी आहे. कंगारूची गरज आहे रिशलचं चालणं, कंगारूची गरज आहे दीपचं चालणं, कंगारूची गरज आहे 30 धावांपर्यंत मजल मारणं. ॲटलिस्ट 30. एक समाधानकारक धावफलक या मैदानावरचं 30 आहे. हे मागील काही मॅचेसमध्ये आपण बघितलं. चिल्डीने चेंडूला अडवलंय. ओ क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. हितांश क्रियांश 11. चेंडूला पाठवून दिलं डिक्लेअर झोनमध्ये. एका धाब्यासाठी सिंगल. चला मैदानाच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा 4च्या सरासरीने बनवल्यात. शेवटचे षटक मनीषच्या हातामध्ये. चला मैदानाच्या दिशेने 16 वरती धावफलक आहेत. 5 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. ऑन साईडला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये दीपला मैदान सोडावं लागतंय. अजून एक हादरा, मोठी विकेट. दीप डिपॅट्स. थँक्यू डीजे. सागर वजे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. वेल एक्सपिरियन्स सागर. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. लास्ट 4 बॉल रिमेनिंग. आणि सागरकडून अपेक्षा आहे
एखादा चौकार या मॅचला टर्न करण्यासाठी. फुलटॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय अभिनवने. हो हो हो, धावता धावता लंगडला अभिनव आणि चेंडू अडवला, त्यामुळे एक धाव तरी येते. सिंगल धाव. 17 झाल्यानंतर आता दोन्ही फलंदाजांना टेन्शन आहे किंवा एक मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे जी लढण्यासाठी बळ देईल. काय तो मोठा फटका येईल का? अलग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सरळ मिडऑफच्या दिशेने चिल्डीच्या हातामध्ये. जोपर्यंत चिल्डी अडवतोय तोपर्यंत कोणती धाव नाही. रिशल आता चौकाराच्या प्रतीक्षेत आहे. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. 17 वरती धावफलक. मोठा फटका डाऊन दी ग्राउंड. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी. फलंदाज बाद. अजून एक डॉट. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालात आणि त्यानंतर आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. आदर्श नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. सागर स्ट्राईक एंडवरती. सागर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. तोपर्यंत एक सिंगल धाव येते. धावफलक धावा 18. उरलाय का? चला रेफर केलं जाते. कशासाठी आहे? स्टेप. येस, टर्न आहे ना, सिंगल आहे. चला एक धाव धावफलकामध्ये ॲड. 18-19 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते हितांश क्रियांश 11 या संघासमोर. चला लवकर या बॅटिंगसाठी. कळला? कॉम्बिनेशन कॅच. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. आयुष लवकर आहे बाहेर. चला फिल्डिंग लावून घ्या. 24 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 24-19 इक्वेशन. विशाल बॉलिंग बार परती तयार होतोय. विशाल समोर सँडी. सँडी आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, जास्तच बाहेर. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. एक्स्ट्राच्या रूपाने ती सिंगल. काय झालं? नो आहे का? अच्छा, नेक्स्ट बॉल. वेट समज. धर्मा 11 वर्सेस JSR दोनों संघाचे करण्याचा टॉससाठी या. धर्मा 11 और JSR दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है कृपया करके टॉस के लिए आए. टॉस किया जाएगा. थैंक यू गंभीर. ध्रुव पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 2 कर्णधार आलेले आहेत. रितेश राणे आणि सौरभ. कोण जिंकला? धर्मा 11. काय निर्णय? थँक्यू.
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतरची मॅच 2 पराभूत संघांमध्ये असेल. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी गेला. सिंगल धाव येताना दिसते. सिंगल धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले 3 वरती. 2 चेंडूचा खेळ झाला. विशाल लढण्याचा प्रयत्न करतात. टॅप केलं चेंडूला. ही सँडीची जुनी ताकद, ही स्ट्रेंथ होती एका काळी सँडीची, आणि ती दाखवत असताना बघायला मिळतो. हितेश स्ट्राईक एंडवरती. विनायक भोईर, मामा. बघा, विनायक भोईर म्हटलं की याच स्पर्धेमध्ये त्या उजव्या कोपऱ्यावरती त्याने केलेली फिल्डिंग अजूनही आपल्याला आठवते. आणि तो विनायक आता कंगारूसाठी खेळत असताना अग्रेसिव्ह क्रिकेट दाखवत आहे. ओ, ये तो माइंड गेम था. सिंगल धावेसाठी खेळलं हितेशने. सिंगल धाव आली आहे डिक्लेअरच्या रूपाने. 1 धाव येते. चला, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक किती धावा आहेत? 6. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज येते 13. प्रफुल्लच्या हातामध्ये चेंडू दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. अटॅकिंग फील्ड लगावली गेले. सागर आणि विनायक दोघेही पुढे आलेत. विशाल यष्टांच्या मागे आहे. प्रफुल्लशी चर्चा केली जाते की कसा चेंडू हाताळायचा आहे. सँडी, ओ यावेळेला काय, येस, एज अँड गॉन. मनवेलपाडा प्रीमियर लीगमध्ये एज लागून चेंडू मागे कॅचच्या रूपाने गेलेले खूप आपण पाहिलेत. आज जवळजवळ 4 ते 5 विकेट अशा आलेल्या आहेत ज्या खूप क्वचित बघायला मिळतात या फॉर्मॅटमध्ये. बघा कशा पद्धतीने हा चेंडू बाहेर कट झाला. चेंडू बागपुटे गेले होते आणि त्यानंतर वेट ट्रान्सफर मागच्या पायावरती करत असताना समोर मारण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये अपयश. फलंदाज बाद. सँडीची जागा घेण्यासाठी शिवम मैदानात आलाय. हे षटक जर का 2-3 धावांचं आलं तरी सुद्धा एक वेगळं दडपण बनवू शकतं. 2-3 धावा सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट टाकतील, लढण्यासाठी बळ देतील. सुरुवातीपासून ती अटॅकिंग फील्ड लावून कंगारू संघ या मॅचमध्ये परत येण्याचा प्रयत्न करतोय. 2 विजयी संघांमध्ये ही मॅच. चला, शिवम. ओ, यावेळेला चेंडू हाताजवळून सागरच्या गेलाय. प्रफुल्ल थोडासा निराश आहे, पण चेंडूला अडवण्याचा प्रयत्न हा दीपने सुद्धा केला. चेंडूला अडवलं त्यावेळेला 1 धाव आली. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढं जाते. 7 वरती जाऊन पोहोचलंय. 7 रन्स, 2 चेंडू. चला, टायमर ऑन आहे. हो, पुन्हा एकदा पुश केलंय. दुरून दिशा देत असताना एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव आली आहे. शिवम रायला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातो. हितेशसाठी क्षेत्ररक्षण पुढे खुलं सोडलं जाते. कोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर केला जातोय, कोणता प्लॅन डोक्यामध्ये आहे कंगारू मुक्काम पाड्याच्या, हे समजल्या पलीकडे. ओ, यावेळेला थोडक्यात बचावले चेंडू. यावेळेला डिक्लेअर झोनच्या दिशेने गेला. 1 धाव आली आणि आता 9 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 10 धावांची गरज. लास्ट 2 बॉल बाकी प्रफुल्लचे आणि त्यांच्या समोर हितेश असणार आहे. हितेश, हो, यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. विनायक, मामा. त्याने चेंडूला अडवलं जरूर, पण 1 धाव वाचू नाही शकला.
चपळाने हितेशने दुसरी धाव पहिली धाव कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट केली. शिवम आता स्ट्राईक एंडवरती येत आहेत. विनायक इन ॲक्शन दिसतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते आणि सिंगल धाव आल्यानंतर 11 धावा धावफलकावरती. आता 12 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. शांत चित्ताने चालू असलेली ही मॅच जेव्हापासून बी ग्रुप चालू झाला तेव्हापासून कुठे ना कुठेतरी ती मोठी फटकेबाजी त्याचा विसर पडायला लागला आहे. कारण कोणतीही मॅच अशी मोठी तोडफोडवाली बॅटिंग झालेली नाही किंवा त्याचा रंचेस करत असताना तो संघर्ष बघायला मिळालेला नाही आहे. क्लोज मॅचेस बघायला मिळत नाही आहेत आणि ती टॅप केलं चेंडूला. दीपच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा एक धाव. करण बॉलिंग मार्कवरती आहे आणि तो बॉलिंग मार्कवरती असताना एकदा धावून कंप्लीट केली शिवमने. आता हितेश, यावेळेला हितेशने मन बनवलंय कोणत्याही प्रकारे ऑन साईडला मोठे पटके खेळायचे नाही आहेत. हो, ज्वाष्टीच्या जास्तच बाहेर विशालने गॅदर जरूर केला पण चेंडू अतिरिक्त स्वरूपाची धाव देऊन गेलाय. 13 म्हणजे 6ची गरज. ऑन साईडला पूर्णपणे शॉर्ट फिल्डिंग. हातामध्ये चेंडू सागरच्या. डॉट बॉल आलाय. अंडरआर्म क्रिकेट में टेस्ट क्रिकेट का एहसास. चिवट क्रिकेट सादर करण्याचा प्रयत्न केला जातोय. हितेशला ब्लॉक केलं गेलंय. करण समोर हितेश. हो, टॅप केलंय चेंडूला. रनआउटची संधी. सागरच्या हातामधून चेंडू निसटलाय. एकदा धावून कंप्लीट. सिंगल. सामना जितका लांब आहे तितका घुसून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आता इथून 5 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळणं बाकी. 4चा फासला आहे. 4चा फासला त्याच वेळेला कमी होऊ शकतो ज्या वेळेला तुम्ही लगातार 1-2 डॉट नंतर विकेट अशा प्रकारचा काहीसा कारनामा कराल. टॅप केलं चेंडूला. पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू. भागेशने चेंडू नाही फेकला. एक धाव आली. पण कौतुक करावं लागेल शिवम रायचं, कौतुक करावं लागेल हितेशचं. प्रत्येक चेंडू ते एक धाव ते घेत राहिलेत. मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न करतात. आता अजून अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. ऑन साईडला पूर्णपणे डीप अंतर प्रोटेक्शन हलवलं. शॉर्ट पोझिशनमध्ये डीप आलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय. चांगली फिल्डिंग. आदर्श वजे त्यानं चेंडूला अडवलं आणि तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली. सिंगल धाव येताना दिसते. प्रत्येक खेळाडू तितकीच मेहनत करतोय. 19 धावांना वाचवण्यासाठीचा हा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. म्हणूनच या मैदानावरती 24-25 या धावात सुद्धा तुम्हाला मोठं बळ देऊ शकतात. फायटिंग टोटल आपण मानू शकतो. 16 शेवटचा आणि अंतिम बॉल. मॅच चालू होणार का तर बंटीने सांगितलं होतं ज्या वेळेला पहिली मॅच चालू होत होती त्याच्या अगोदर लो स्कोरिंग मॅचेस जास्त होणार आणि तसंच काहीसे चित्र मैदानात दिसू लागले. त्याचं कारण एकमेव असं आहे की धावा बनत नाही आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. भागेशने केली फेकी. आलाय डॉट बॉल. आता 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. 6 मध्ये 3. या ऐकूयात एक डीजेचं गीत आणि त्यानंतर वळत मॅचच्या दिशेने. वेलकम डीजे. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सुमित. अंडर एजचे खेळाडू आहेत. करण, आदर्श, सुमित, दीप ही सगळी जी नावं आहेत अंडर एजचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतात. चला मॅचला सुरुवात करा. टायमर ऑन आहे. 6-3. अच्छा 6 बाकी आहेत का?
हो, यावेळेला पहिला चेंडू हितेशने केलाय डॉट. 19 धावांचा संघर्ष. 19 धावांसाठी 19 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. उरलेले 5 चेंडू त्याच्यामध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. कंगारूने हा एक मनोवैज्ञानिक विजय या स्वतःच्या धावांवरती मिळवला. त्याचं कारण असं की 19 चेंडू ऑलरेडी फेकून झालेले आहेत, तरी सुद्धा त्याने 19 धावा बनवून नाही दिल्यात. 3 धावा अजूनही बाकी आहेत. 5 मध्ये 3. हितेश समोर सुमित. ओ, 1 मोर डॉट. अब आएगा मजा. 1 मोर डॉट. 4 मध्ये 3. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये वेगळी जान टाकेल आणि कंगारू मुक्कामपाडा संघ इतिहास रचण्याच्या दृष्टीने वाटचाल करेल. हितांश क्रियांश 11 साठी आता थोड्या हलक्या अडचणी वाढत चालल्यात. कंगारूचं कौतुक यासाठी कारण पहिल्या बॉलपासून त्यांनी मॅच सोडली नव्हती. प्रत्येक चेंडूवरती ते टीम ची फिल्डिंग लावत असताना ती इन्व्हॉल्वमेंट दाखवत होते, तो गटसी खेळ दाखवत होते आणि त्या सर्व गोष्टींमध्ये प्रत्येक खेळाडूला त्याने इन्व्हॉल्व केलं होतं. आता सुमित समोर पुन्हा एकदा हितेश. नेक्स्ट बॉल. 4 मध्ये 3. काय घडणार या चेंडूवरती? काय? ओ, यावला टॅप केलंय. पूर्ण तयारीनिशी खेळलेत. एकच धाव आली आहे आणि आता 3 मध्ये 2. फासला बडा नाहीये, फासला बडा बन चुका आहे. आता इथे जर का एक डॉट आला तर 2 मध्ये 2 ज्या या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या परिभाषेतील टफ चॅलेंज आहे आणि या मैदानावरचं खास करून आजच्या दिवसभरातल्या खेळातलं फिल्डिंग करणारी टीम जर जिंकली तर माई डेकोरेटर्स आणि नॅमा बॉईज यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. 3 चेंडू 2 धावांचा जर का बचाव केला गेला या रोमहर्षक मॅच मध्ये तर माई डेकोरेटर्स हर्षद पिलाने आणि नॅमा बॉईज यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. लास्ट 3 बॉल रिमेनिंग. विशालचा कॉन्फिडन्स बघा आणि विशालच्या बरोबर सुमितला दिलेला कान मंत्र. वेट अँड वॉच. कोण जिंकणार? शिवम राय समोर सुमित. हाय व्होल्टेज ड्रामा. नेक्स्ट बॉल. ओ, टॅप केलं चेंडूला. रनआउटची संधी. काय डायरेक्ट हिट. काम फिट. फलंदाज बाद. शिवम राय डिपार्ट्स. गॉन. थँक्यू जे अवघड काहीच नसतं. पहिलं अवघड काम करण्यासाठी सुरुवात करणं गरजेची असते. सुरुवात केली होती 19 धावांना वाचवण्याची आणि आता ही मॅच येऊन थांबले 2 बॉल 2 वरती. कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, कारण हार मानणं आमच्या रक्तात नाही असं सांगत असताना कंगारू मुक्कामपाडा हितांश क्रियांश 11 19 धावांचा पाठलाग करत असताना 2 चेंडू 2 वरती मॅच येऊन थांबली आहे. टायमर बघा ऑन आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. फिल्डिंग करणारी टीम जवळजवळ 1.5 मिनिटाचा अवधी शिल्लक आणि त्या 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला 2 चेंडू हाताळायचे आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. 2 चेंडू 2 धावा. 2 मध्ये 2. जिंकणार कोण? हितांश क्रियांशी कंगारू मुक्कामपाडा. काय या MPL मध्ये तो ऐतिहासिक सामना म्हणून याची नोंद केली जाईल का? नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह केला चेंडूला. निघून चालला चेंडू. सीमारे का पार. फिनिश. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला हितांश क्रियांश 11 या संघाने. मित्र हो, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मुक्कामपाडा कंगारू या संघासाठी. काय फाईट दिले, काय संघर्ष केलाय आणि काय सामना केलाय. व्हॉट अ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. अनबिलिव्हेबल. नॉक पराभूत झाले जरूर, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्याने किल्ला लढवला आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट कशा पद्धतीने आम्ही खेळतो हे त्याने दाखवलं. खूप छान, खूप सुंदर. हितांश क्रियांश 11 खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच मानकरी खेळाडूचं नाव ब्रिजेश. मिस्टर ब्रिजेश. 4 धावा 2